नमस्कार मंडळी. नवरात्र सुरू झालं आहे आणि आपल्याला फराळाची सुरुवातसुद्धा करायची आहे. तर तुम्हाला काय होतं, आपल्याला भरपूर कामं असतात आणि खूप घाई गडबड असते आणि आपण नेहमी साबुदाण्याची उसळ खाऊन म्हणजे साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो. तर अगदीच जिभेला चव पुरवणार आणि कमी वेळात होणारं पाहिजे, कारण कधी कधी काय होतं, खूप कंटाळा येतो फराळाचं करायला. तर अगदी झटपट आणि तुम्हाला सोपं जाईल आणि जिभेची चवसुद्धा पुरवेल असं मोकळं सुटसुटीत साबुदाण्याची उसळ करणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलं आहे, इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात. आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची, म्हणजे काय होईल, साबुदाण्याची ज्यावेळेस खिचडी करतो म्हणजे उसळ करतो आहे आपण, त्यावेळेस अगदी सोप्या पद्धतीने केल्या जाईल. तर इथे हिरव्या मिरच्या आपल्याला तुम्हाला तिखट जितकं हवं असेल त्या आकाराने तुम्ही इथे घेऊ शकता. तर मी 4 ते 5 5 ते 6 घेतल्यात इथे हिरव्या मिरच्या आणि आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होईल, आपले बाकीची प्रोसिजर जी आहे ती अगदी सोप्या पद्धतीने केल्या जाईल. तर ह्या झाल्यात आपल्या हिरव्या मिरच्या चिरून. नंतर घ्यायचा आपल्याला बटाटा. बटाटा मोठ्या आकाराचे असतील तर 2 आणि हो, तुम्ही जितके मेंबर असतील ना त्यानुसार तुम्ही बटाटे घ्यायचे. तर 1 बटाटा किंवा 2 बटाटे तुम्ही मिडियम आकाराचे जर असतील ते 1 जणाला घेऊ शकता आणि 2 किंवा 3 असतील किंवा 2 असतील तर 2-3 बटाटे घ्यायचे आहेत. भरपूर त्याची तुम्हाला उसळ होते, असं काही नाही की कमी होते, असं काही नाही, भरपूर होते. तर त्या आकाराने तुम्ही बटाटे घ्यायचे आणि बटाटे आपले वरचे साल काढून झाल्यानंतर खिसणी जी असते, जाडीची खिसणी असते ती घ्यायची आहे. तर जाड्या खिसणीने काय करायचं आहे, आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. दुसरासुद्धा बटाटा घेतला आहे मी. तर बटाट्याचा किस जो करून घेतला आहे आपण, खिस करून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायचे पाणी. लगेचच पाणी घालायचं, नाहीतर काय होईल, त्याचा रंग थोडासा लालवट होईल. तर त्यामुळे मी यामध्ये पाणी घातलं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे याला 2 ते 3 पाण्याने. तर इथे मी 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी पांढरा शुभ्र दिसतोय बटाट्याचा किस जो आहे तो. तर हा ठेवायचा आहे आपल्याला आता बाजूला. आता आपल्याला काय करायचं, बाकीची तयारी करायची आहे. तयारी म्हणजे काय, हिरव्या मिरच्या कापून घेतल्या, पण बटाटा किसून घेतला आहे. आता आपल्याला फक्त शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर मी चांगले पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेत. हे शेंगदाणे आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे. जितके व्यवस्थित भाजल्या जातील ना तितकी तुमची बटाट्याची उसळ जी आहे ती अगदी छान लागेल. फक्त कमी गॅसवर भाजायचे. तुम्ही म्हणाल एकदम गरम गॅसवरती नाही भाजून घ्यायचे. थोडंसं त्याला खरपूसपणा आणि चवदारपणा येईपर्यंत आपल्याला शेंगदाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाल शेंगदाणा भाजण्यामध्ये काय लॉजिक आहे. शेंगदाणे ज्यावेळेस आपण एकदम गरम कढईमध्ये भाजतो ना, त्यामुळे आतमध्ये कच्चाच राहतो, त्याचा फ्लेवर तितका छान येत नाही आहे. तर शेंगदाणा कधीही भाजताना कुठल्याही प्रकारचं तुम्हाला भाजीत जरी भाजायचं असेल तर काय करायचं, फक्त कमी गॅसवरती आणि मंद आचेवर आपल्याला एकसारखा शेंगदाणा भाजून घ्यायचा आहे. तर थंड करण्यासाठी मी प्लेटीमध्ये काढून घेतला आहे शेंगदाणे आणि आपल्याला बटाट्याचा जो किस आहे तुम्ही बघू शकता, स्वच्छ पाण्याने धुतल्यामुळे अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे. तर तो एकदम पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही हाताने जे आहे ना दाबून पिळून घ्यायचा आपल्याला, म्हणजे त्यामध्ये अगदी पाणी राहणार नाही आहे. तर येथे तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र आणि मस्त आपला बटाट्याचा किस तयार झालेला आहे. आणि इकडे झालेत आपले शेंगदाणे थंड. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे छोट्या आणि एकदा किंवा दोनदाच फिरून घ्यायचे आहेत. जाडसर असे काढून घ्यायचे आहेत आपल्याला, एकदम बारीक पावडर करायची नाही आहे. ते सुद्धा तुम्हाला सांगते, एकदम बारीक पावडर केली ना तर तुमची बटाट्याची जी उसळ आहे ती एकदम चिकट होते. त्यामुळे काय करायचं, थोडंसं जाडसर करायचं आहे, म्हणजे त्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला करंची थोडासा दाणा येतो ना आपला फ्राय केलेला, तो खूप छान लागतो आहे. तर झाले आपले शेंगदाण्याचा कूटसुद्धा जाडसर काढून. नंतर घालायचं आहे आपल्याला चांगलं 2 चमचे तूप. त्यामध्ये तूप जरा बरं घालायचं आहे. ज्यावेळेस आपण बटाट्याचा किस यामध्ये फ्राय करतो ना, आणि त्याचा फ्लेवर तुपाचा जो त्या बटाट्याच्या किसला म्हणजे खिचडीला लागलेला असतो, उसळीला लागलेला असतो, तो विचारूच नका तुम्ही. म्हणून काय करायचं, तूप जरा बऱ्यापैकी घातलं मी 2 चमचे. आणि हिरव्या मिरच्या आपण ज्या कापून घेतल्या, तुम्हाला स्पायसी हवं असेल तर थोड्याशा ॲड करू शकता तुम्ही हिरव्या मिरच्या. एवढ्या व्यवस्थित आहे, पण थोडंसं स्पायसी कोणाला काय होतं, दह्याबरोबर खायची म्हटलं, दह्यात मिक्स करून पण खूप छान लागते ही बटाट्याची उसळ. तर येथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात चांगल्या 4 ते 5 किंवा 5 ते 6 घेतल्यात. आकारानेच घ्यायच्या आहेत आपल्याला आणि जास्त नाही फ्राय करायच्या. थोडासा रंग बदलला ना त्या स्टेजवरती आपल्याला बटाट्याचा जो किस आहे तो घालायचा आहे. जास्त काय फ्राय करायचं नाही, कारण एकदम आपण फ्राय करून घेतलं ना, बटाट्याचा किस आपण ज्यावेळेस फ्राय करून घेतो त्यासोबत त्या राहिलेल्या ज्या मिरच्या आहेत फ्राय व्हायच्या त्यासोबत फ्राय होऊन जातात. आणि आपण बटाट्याचा किस जो कढईमध्ये टाकून घेतला आहे ना, तो आपल्याला 4 ते 5 मिनटं एकसारखा फ्राय करून घ्यायचा आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे, नाहीतर काय होईल, तुमचा बटाट्याचा किस जो आहे ना तो कढईला चिटकू शकतो. त्यासाठी काय करायचं आहे, गॅस मिडियम ठेवायचा आणि बटाट्याचा जो किस आपण टाकलेला आहे तो एकसारखा फ्राय करून घ्यायचा.
त्याने काय होईल म्हणजे आपला बटाट्याचा किस नरमसुद्धा फ्रायसुद्धा होईल, दोन्ही कामं होतील, फक्त जळणार नाही आहे. तर इथे गॅस मिडियम असतानाच तुम्ही बघू शकता मस्त आपला बटाट्याचा किस भाजतो आहे. फक्त याला 4 ते 5 मिनटं चांगली व्यवस्थित आपल्याला लागतील, तेव्हाच आपली बटाट्याची उसळ आपल्याला छान लागेल. तर इथे तुम्ही बघू शकता बटाट्याची जी थोडासा नरम झालेला आहे त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे, पिंक सॉल्ट जे असतं ते घ्यायचं आहे, उपवासाचं जे मीठ असतं ते घ्यायचं आहे, चवीनुसार ते टाकायचं आपल्याला त्यामध्ये. आणि परत आपल्याला चमच्याच्या साहाय्याने म्हणजे झाऱ्याच्या साहाय्याने किंवा सराट्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित एकसारखं त्या बटाट्याच्या केसला फ्राय करत राहायचं आहे. मिठाने काय होईल, थोडा मऊ पण होईल, म्हणून आपण अगोदर काय केलं, मीठ थोडंसं लेट टाकलं. अगोदर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, नंतर मीठ घालायचं आहे. मीठ का नंतर घातलं आहे आपण तुम्हाला तेही सांगते मी. अगोदर थोडंसं फ्राय करून घेतलं की त्याची चव थोडीशी अगदी वेगळी येते, कारण आपण लगेचच मीठ जर घातलं ना त्याला पाणी सुटल्यासारखं होईल. मग काय होईल, बटाट्याचा किस जो फ्राय होऊन आपल्याला चव येते ना ती येणार नाही आहे. त्यामुळे मीठ आपल्याला थोडंसं 2 मिनटं आपल्याला बटाट्याचा किस फ्राय करून घ्यायचा आणि नंतर आपण मीठ घातलेलं आहे. आणि चांगलं दोन्ही आणि मीठ आणि बटाट्याचा किस फ्राय झाल्यानंतर आता घालायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये. तर आपण जो जाडसर कूट करून घेतला आहे ना त्याने काय होते, अगदी ते भाजलेले शेंगदाणे जे आहे आणि बटाट्यासोबत जी चव येते ना तुपाची त्याची ती अगदी क्रंची लागतो. म्हणजे बटाट्याचा किस नरम आणि शेंगदाणा थोडासा जाडसर असा खायला ज्यावेळेस दाताखाली येतो ना खूप छान लागतो. तुम्ही ट्राय करून बघा, मी म्हणते म्हणून नाही. या उपवासाला तुम्हाला घाई गडबडीचं फराळाचं आहे हे, तर करायला खूप सोपं जाईल आणि जिभेची चवसुद्धा पुरवेल अशा पद्धतीचं आहे. फक्त काय करायचं आहे, फ्राय करताना थोडीशी काळजीच घ्यायची आहे. एकसारखं त्याला हलवत राहावं लागतं, नाही तर चिटकून जर बसला तर आपला बटाट्याचा किस अर्धा कढईला चिटकून जाईल. त्यामुळे एकसारखं हलवत राहिलं की त्याचा तो भाजण्याचा फ्लेवर आणि शेंगदाण्याचा कूट, मिरची आणि तूप याचं जे कॉम्बिनेशन आपण यामध्ये केलेलं आहे ना ते अप्रतिम आहे. खरंच खूप छान लागतं. तर तुम्ही दही घेतलं ना, दह्यासोबतसुद्धा तुम्ही मिक्स करून खाऊ शकता. दह्यासोबतसुद्धा खूप छान लागतं आणि नसेल तुमच्याकडे दही तर तुम्ही तसंही खाऊ शकता. असं काही नाही की तुम्हाला दहीच लागेल, तुम्ही कशासोबत ते खाऊ शकता, पण मस्त लागेल आणि नुसतं खाल्ला तरी छान लागेल. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी आपली बटाट्याची खिचडी म्हणजे उसळ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.